चावी वाटप आपल्या सर्वांचे गोरगरिबांचे लाडके आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेब आणि फडतरे मॅडम यांच्या शुभ हस्ते नाना जाधव, सुभाष नाना जाधव, ताळ्या मामा शेखर, त्याचबरोबर श्रीमती हेमा अंबाराम भंडारकर, तुमचं बरोबर स्वप्न पूर्ण करण्याचं जर कोणी काम केलं असेल तर आपल्या सर्वांचे लाडके गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणखी मेहनत तेवढीच आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. आणि आलेल्या सर्व उपस्थितांचं मी एमएमआरडीने एवढं फास्ट काम केलेलं आहे आणि हे सगळं दादांच्या पाठपुराव्यामुळे होते याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यायची. कारण आता ते तुमचं झालं की लगेच पुढचे पण आपल्याला रुपवते नगर आहे, तीन मूर्तीमध्ये लोक आहेत, त्यांचंही शिफ्टिंग आपल्याला लवकर त्यांचंही पुनर्वसन याच ठिकाणी होणार. जे आपण आहे तिथंच आपण त्यांचं पुनर्वसन पण करणार आहोत. तुम्हाला इथून आता टेम्पररी चाव्या दिल्या जातील. परत नवीन जे अलॉटमेंट नवीन बिल्डिंग निर्माण झाल्यानंतर तेही आपल्या याच विभागात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही तिकडे जाण्याची गरज नाही. असं काम आपल्या आमदार सगळ्यांना कल्पना आहे की तुमचे जे हे आहेत घरे आहेत ती सगळी फुटपाथवरती वगैरे होती. खरं तर ही घरं ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये बसतात नाही बसतात त्याचा कुठलाही विचार करू नका. परंतु आमच्या सगळ्या बांधवांना इथंच शिफ्ट करा आणि त्यांना तात्पुरतं सुद्धा पुनर्वसन द्या अशी दादांनी पहिल्यापासून दादांची मागणी होती. म्हणजे आम्ही पाहिलं की गेले 6 महिने वर्षभर दादा इतका फॉलोअप करत होतो. लोकांचं व्यवस्थित पुनर्वसन करा की लागल त्याच्यानंतरच तुम्ही चाव्या वाटपाचं काम करा. त्यांना कुठेही अर्ध्यावरती ठेवू नका की बाबा आज दिल्या चाव्या उद्या काय होणार माहिती नाही किंवा काय. जोपर्यंत पुढचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत चाव्या पण वाटप नका करू. तोपर्यंत आमच्या लोकांना इथेच राहू दे आणि एकदा तुमचं सगळं फायनल झालं तरच मग चाव्या वाटप करा असं दादांनी बऱ्याचदा कमिशनर साहेबांच्या आमच्या म्युन्सिपल कमिशनर साहेब आहेत मेट्रोपॉलिटन कमिशनर त्यांच्याशी दादांच्या भरपूर मीटिंग झालेल्या होत्या आणि त्याच्यानुसार खूप आनंदाचा दिवस आहे की बोरिवली टू ठाणे, मागाठाणे टू ठाणे या टनलचं काम आता सुरू होणार आहे. ठाण्यामध्ये काम ते सुरू झालं होतं ना. आमच्या इथे थोडंसं काही तिथे जे झोपडेधारक होते 582 ते त्याच्यामध्ये बाधित होत होते. त्यांना सुद्धा घरं इथेच मिळावी अशी माझी विनंती माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना होती. त्यांनी ती मान्य करून त्यांना इथेच घरं दिली जाणार आहेत. तात्पुरत्या स्वरूपावर त्यांना 305ची शिवशाही प्रकल्पामध्ये आज 87 लोकांना आज चावी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणजे लोकांना घरं सुद्धा मिळणार. आता त्यांना अलॉटमेंट लेटर दिलेलं आहे, हमी पत्र दिलेलं आहे आणि त्यांना चाव्या सुद्धा दिलेल्या आहेत. लोकांनी जाऊन घरं सुद्धा बघून आलेली आहेत आणि त्यांना आता ती घरं दिली जाणार. त्यांनी त्यांचं घर खाली कोणती जाऊन राहावं आणि आता हे कामाला गती सुद्धा स्पीडली गती भेटणार आहे. आणि बोरिवली मागाठाणे टू ठाणे हा टनल प्रोजेक्ट 10 मिनिटात आपण ठाण्याला इथून पोहोचणार आहोत. हा प्रोजेक्ट आता सुरू होईल. याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत आपण इथे 48 झोपडीधारकांना 87 टोटल झोपडीधारक आहेत. यांना सगळ्यांना आपण चाव्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यांना अलॉटमेंट लेटर देत आहे. यांचं तात्पुरतं पुनर्वसन आपण शिवशाही प्रकल्पात कांदिवलीला करत आहोत आणि जेव्हा आमचं इथलं सगळं पूर्ण होईल तेव्हा पुन्हा त्यांना कायमस्वरूपी इथंच पुनर्वसन देणार आहोत. आणि